आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाय गौरीजी. येतो मी. पार्टनर पार्टनर कुठे चाललायस? बिट्टी, तू हुशार आणि समजूतदार मुलगी आहेस ना? हो ना? मग छान राहायचं, त्रास नाही द्यायचा आईला. नाही देणार. आणि माझ्याबद्दल अजिबात विचारायचं नाही. पार्टनर असं का बोलतोस तू? तू मला पुन्हा सोडून चाललास? हे बघ, मी तुझ्यापासून लांब जात असलो ना तरीही मी कायम तुझा पार्टनरच राहणार. आकाशात चांदू मामा असतो ना, तो लांब असतो की नाही आपल्यापासून, पण आपला मामाच असतो. अगदी तसाच. पण मला लांब असणारा पार्टनर नको, मला तुझ्या जवळ राहायचंय पार्टनर. मला माहिती आहे बाळा, पण ते नाही हे शक्य. मी नाही थांबू शकत आता. मी पण येते तुझ्या बरोबर. नाही बाळा, तू माझ्यासोबत आलीस तर आई सोबत कोण थांबेल? तिच्यासाठी कोण आहे मग? तूच आहेस ना. आईचं सगळं ऐका बाळा. ती जे काही करते ते तुझ्यासाठीच करते ना. तू जग आहेस तिचं, ती तुझ्यासाठीच जगते बाळा. पार्टनर बिट्टी, बिट्टी, मला जावंच लागेल बाळा. नको ना जाऊ प्लीज.
काळजी घ्या. पार्टनर प्लीज प्लीज नको ना जाऊस. बिट्टी, असं रडत रडत बाय करणार आहेस का तुझ्या पार्टनरला? हसत हसत बाय कर बघू. सॉरी बिट्टी, मला जावं लागेल. प्लीज मला जाऊ दे. प्रेमाचंही असंच असतं बाळा. प्रेम आपली जागा बरोबर बनवतं. जशी तू आणि गौरीजींनी आमच्या मनात आणि आमच्या घरात जागा बनवली आणि आमच्याच होऊन गेला. पार्टनर
आम्हाला आता कोणाची गरज नाही. प्रेमातला गुडवाई मान्य आणि भजीमधला तिखटपणाही. तुम्ही या सगळ्यात पडायची काहीच गरज नाही. इथल्या मुलांची या आश्रमाची जबाबदारी माझी आहे आणि ती मी व्यवस्थितपणे पार पाडेल. तुम्ही पुन्हा एकदा विश्वासघात केलात माझा. तुम्हाला शिक्षा देणं म्हणजे तुम्हाला सुधारण्याची संधी दिल्यासारखं आहे आणि मला तेही करायचं नाही. आणि मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आई पार्टनर चाललाय. आई अगं पार्टनर चाललाय. अगं पुन्हा नाही येणार तो. तू का जायला सांगितलंस? तुझ्यामुळे तो पुन्हा नाही येणार आहे. आई प्लीज प्लीज त्याला थांबव ना ग प्लीज. आई अगं नको ना असं वागू. जर मी अशी चूक केली तर तू मला पण सांगशील इथून जायला. काहीही करून आपल्याला त्या बाईचा पत्ता मिळवावा लागेल आणि ती जिथे कुठे असेल ना तिथे जाऊन तिला थांबवावं लागेल. तिने गौरीला डोनेशन देता कामा नये ॲट एनी कॉस्ट. मला जरा कॉल येतोय, मी बोलते नंतर. हा बोल. चहा घेतला फक्कड. काय? तुम्ही पण घ्या दुधाचा चहा, एकदम स्पेशल मलाई मारून. काय बडबड चालली आहे तुझी? हं? असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे मला. आणि मी तुला पैसे काम करायचे तिथे, असले फालतू फुकटचे सल्ले द्यायचे नाही. कळलं? आधीच मूर्खपणा करून ठेवलायस तू आणि मला निस्तरावं लागणार आहे. तुम्ही नाश्त्याला लय तिखट खाता का? नाही सारख्या चिडलेल्या असता. असं ते माझ्याकडे अशी बातमी आहे ना, ती ऐकली की तुमचा सगळा राग निघून जाईल. कसली बातमी? तुमच्या पोराला ते काय म्हणतात, वेलकम करा घरी. काय बोलतेस तू? तो गेलाय या आश्रमाला आणि गौरीला सोडून कायमचा. काय? खरंच? हा मग जिथनं पैसा येतो ना तिथं खोटं नाही बोलत ही चंद्री. तिची मुरडी रडली तिचा पार्टनर गेला म्हणून. आणि ती गौरी? गौरीचं काय, तीच तर जा म्हटली ना त्याला. वा, खरंच सुपर्ब न्यूज दिली असतो. आता तुम्ही पण हात मोकळे करा बरं का आणि माझी झोळी भरा. तुला मोजता येणार नाहीत ना इतके पैसे झोळीत टाकेन तुझ्या. पण त्याआधी तू ही दिलेली बातमी खरी आहे हे तर कळू देत मला. ती जर खरी असली ना तर पैशात न्हाऊन निघशील. रुद्र आला वाटत. रुद्र, काय झालं रे? कोण होती ती इन्व्हेस्टर? अरे तू असा काय बघतोयस?
पुष्पाने मला सगळं सांगितलं आणि त्याने सांगितल्यापासून मला एक्साइटमेंट आहे. प्लीज सांग. तो कुठे? त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे, तो बाहेर गेलाय. तो म्हणाला तुला फोन कर. बरं ते सगळं जाऊ दे, आश्रमात काय झालं ते सांग ना. सगळं सॉर्ट झालं ना? म्हणजे गौरी आता शांत आहे ना? तू सगळं खरं खरं सांगितलंस ना? तुझा चेहरा का असा पडलाय? कोण होती ती इन्व्हेस्टर? जेन्युइन इन्व्हेस्टर होते. मी गौरीजींबद्दल जे बोललो त्याची चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते तयार झालेत आता आश्रमाला मदत करायला. अरे बेस्ट झालं ना यार, एकदम बेस्ट झालं. गौरीची आता काळजीच मिटली आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. गौरीचा आता तुझ्यावरचा राग गेला असेल ना? तू आणि गौरी आता परत एकत्र येणार. गौरी खुश असेल ना? त्यांचा राग कधीच नाही जाणार. असा कसा नाही जाणार? आपण घालवू ना. चल आपण जाऊ आणि मी बोलेन गौरीशी. ती माझा शब्द नाही टाळणार. त्याचा काहीच फायदा नाही रोहित, कारण मी पुन्हा तिथे कधीच जाणार नाहीये. काय काय बोलतोस तू? हो, कारण मी त्यांना तिथे आलेलो नकोय. त्यांचीच इच्छा आहे तशी आणि मी ते एक्सेप्ट केलंय. मला त्यांचं मन जिंकायचं होतं, पण मला नाही जिंकता आलंय त्यांचं मन. मी पूर्ण प्रयत्न केला पण मला. अरे काय बोलतोस तू? हे बघ, आपण अशी हार मानायची नसते. गौरीला एक दिवस तुझं प्रेम नक्की कळेल. मी तर म्हणतो आपण डायरेक्ट मागणीच घालू. मी आईशी बोलतो ना की या घरची सून म्हणून गौरीच येणार. चल तू. बस झालं रोहित, सगळं संपलंय आता. तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? त्यांना मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा नको आहे अशीच इच्छा आहे त्यांची. आणि ह्यात जर त्यांचं सुख असेल तर मला त्यांचं सुख जास्त महत्वाचं आहे. माझ्या नसण्याने जर त्यांच्या आयुष्यात सुख येणार असेल तर मी ते नाही हिरावून घेऊ शकत. कळतंय तुला? अरे पण तू आणि गौरी सुंदर आयुष्य जगू शकलो असतो, पण आमच्या प्राक्तनात काहीतरी वेगळंच लिहिलंय. आणि तू का टेन्शन घेतोय? नको विचार करूस. गौरीजी माझ्या आयुष्यात येण्याआधी मी होतोच की स्वतःसाठी. जगाने जरी माझी साथ सोडली तरी मी आहे माझ्यासाठी. मी नाही साथ सोडणार माझी. आणि खूप एकटं वाटलंच तर स्वतःच स्वतःला घट्ट मिठी मारेन. मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. मी जेव्हा संकटात होतो ना तर तुम्ही माझी साथ दिली. तर जेव्हा तू संकटात असेल तर मी तुझी साथ देईन. पण यापुढे मी तुझ्यासोबत नसेन रोहित. बरेच महिने बिझनेसकडे लक्ष दिलं नाहीये मी. मी दुबईला जातोय. दुबई? हो, मला जावंच लागेल. नमस्कार
नमस्कार रुद्र सर, तुम्ही प्लीज केक कटिंग साठी आश्रमावर या. गौरी, खरंच तुझं रुद्रावर प्रेम नाहीये का? त्याला असंच तुझ्या आयुष्यातून जाऊ देणार आहेस का?